यानंतरचा प्रश्न, पुढीलपैकी कोणती आकृती प्रविशाल कोन दर्शवते? प्रविशाल कोन काय हे आपल्याला माहित असलं पाहिजे. प्रविशाल म्हणजे सरळ कोनाच्या पेक्षा मोठा कोन. सरळ कोन म्हणजे 180 अंशाचा कोन आणि त्यापेक्षा जास्त अंशाचा कोन म्हणजे प्रविशाल कोन. बघितलं तर आपल्याला कोणता कोन दिसतो? तो आहे लघुकोन. इथे आपल्याला लघुकोन काटकोनापेक्षा मोठा दिसतोय, तो विशाल कोन. म्हणजे ए पण नाही झालं, बी पण नाही झाला, हा जो कोन आहे या पद्धतीने दर्शवलेला आहे. इथे सी मध्ये जर आपण बघितलं तर पहा, हा जो कोन आहे इथे या पद्धतीने बाहेरून दाखवलेला आहे. म्हणजेच हा जो शिल्लक जो कोन आहे याला आपण प्रविशाल कोन म्हणू शकतो. प्रविशाल कोन हा जो कोन आहे इथे दाखवल्याप्रमाणे तो प्रविशाल कोन आहे. आतमधला लघु कोन होईल आणि बाहेरचा जो कोन आहे तो प्रविशाल कोन होईल. डी मध्ये आपण जर बघितलं तर हा काटकोन आहे. आपल्याला इथे तयार झालेला हा कोन जो आहे तो काटकोन, या दोन रेषाखंडापासून तयार झालेला कोन इथे काटकोन दिसतोय. ए मध्ये लघुकोन, बी मध्ये विशाल कोन, डी मध्ये काटकोन आणि हा इथे दाखवलेला जो कोन आहे बाहेरून कोन दाखवला गेलेला आहे, त्यामुळे तो जो कोन आहे तो प्रविशाल कोन आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो.